महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या परंतु सध्या AK ग्रुप ग्रिफेन्स या खासगी कंपनीला चालवण्यासाठी दिलेल्या पार्क येथील सावरकर स्विमिंग टँकमध्ये बुडून युवकाचा मृत्यू झाला। त्यामुळे एकच खळबळ उडाली। प्रवीण शिवानंद बहिरमठ, वय 22, राहणार भवानीपेठ, रूपा भवानी मंदिराजवळ सोलापूर असे या युवकाचे नाव आहे। प्रवीणने टँकमध्ये पोहण्याचा सराव करण्याकरता बॅच लावली होती। नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी तो पोहण्याकरता आला होता। यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला। नागरिकांनी त्यास बेशुद्ध अवस्थेतून बाहेर काढले। उपचाराकरता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र तो उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। प्रवीणच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले। सोलापूर शहरातील पोहणं शिकणाऱ्या मुलामुलींकरता स्विमिंग क्षेत्रात खेळाडू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आणि गिरणी कामगार, कष्टकरी यांच्या मुलांसाठी अल्प दरात हे स्विमिंग टँक उपलब्ध असायचे। परंतु खासगी कंपनीला चालवण्यास हा स्विमिंग टँक दिल्यामुळे मूळ उद्देशच नष्ट झाला। AK ग्रुप ग्रिफेन्स या कंपनीला ज्या अटी नियम घालून महापालिका जलतरण तलाव उपलब्ध करून दिला, ते अटी पाळतात का हे कोण पाहणार? प्रवीणचा मृत्यू झाला त्या समयी जलतरण तलावामध्ये नेमणूक केलेले कर्मचारी कुठे होते? जीवरक्षक, पोहण्यास शिकवणारे शिक्षक हे काय करत होते? AK ग्रुप ग्रिफेन्स कंपनीचे नेमलेले अधिकारी कुठे आहेत?